मार्गदर्शक आहे प्रियंकाताई हजारे या मंचाकडे येत आहे. सर्वप्रथम स्नेहलता बौद्धिक संस्थेचे मी खूप खूप आभारी आहे ज्यांनी मला इथे निमंत्रण दिले. आणि आता यांना विनंती करते आहे की त्या ठिकाणी सरस्वती मातेच्या प्रतिमेसमोर पूर्वी एक छोटासा परिचय त्या देतील आणि त्यानंतर आपण ते प्रज्वलन करूया. ठीक आहे. थँक्यू सो मच ताई. तुम्ही पण मला तितकेच महत्त्वाचे आहे. माझा एकच कॉन्सेप्ट होता की माझ्या कॉन्सेप्ट मध्ये एक व्यक्ती का असो ना मी मार्गदर्शन देणार. तुम्ही 5 या 50 या 100 या त्यामधून पण तुम्हाला मी त्याच कॉन्फिडन्सनी मार्गदर्शन करणार ज्या कॉन्फिडन्सनी मला वाटते की प्रत्येक आईंनी दादांनी आणि माझ्या सगळ्या भगिनींनी समोर गेलं पाहिजे. ठीक आहे. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट म्हणजे काय? तुम्हाला काय वाटते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट हा शब्द काय आहे? गुड इव्हनिंग ऑल. myself Priyanka Pratik Hazare. Okay, so I born and brought in नागपूर. माझं जन्मस्थान जे आहे त्या नागपूर इथे झालेलं आहे आणि माझं जर शिक्षण म्हटलं तर वेगवेगळ्या ठिकाणी झालेलं आहे. मी 1ली ते 10वी की 1ली ते 12वी मी एकाच शाळेत शिकलेली नाही आहे. 1ली ते 4थी मी नागपूरला शिकलेली आहे आणि त्याच्यानंतर 5वी ते 7वी मी मुंबई इथे शिकलेली आहे. 8वा वर्ग मुंबई इथे शिकलेली आहे. 5वी ते 7वी सिरोंचा इथे शिकलेली आहे मी. और उसके बाद जे आहे 9th आणि 10th ते माझं झालेलं आहे गडचिरोली जिल्हा कॉम्प्लेक्स हायस्कूल. सांगण्याचं तात्पर्य हे आहे की परिस्थिती आपल्याला प्रत्येक ठिकाणी नेत असते. बरोबर आहे. जी परिस्थिती असते आपली ती तर आणि माझं 11वी 12वी जे झालेलं आहे ते गडचिरोलीला शिवाजी सायन्स कॉलेज इथे. तर मला असं म्हणायचं आहे की जर तुमच्या मनामध्ये जिद्द असेल आणि जर तुम्हाला खरंच वाटत असेल की माझ्या शिक्षणाचा हा लाभ इतरांना पण झालेला पाहिजे. मी भरपूर जणांना बघितलं आहे की परिस्थितीचं त्यांनी उदाहरण देत असतात की माझ्या घरी माझे वडील असे असल्यामुळे मी शिक्षण घेऊ शकली नाही किंवा माझे भाऊ असे असल्यामुळे मी शिक्षण घेऊ शकली नाही. पण मुळात तुमची पात्रता किती आहे, तुम्हाला त्याच्यामध्ये किती जिद्द आहे हे खूप असणं महत्त्वाचं आहे. कारण की मला तरी असं वाटत नाही की कोणामध्येच काही गुण नसते. प्रत्येकामध्ये काहीतरी स्पेशालिटी असते. बरोबर. स्पेशालिटी जसं की कोणी घर कामामध्ये फार एकदम उत्कृष्ट असतो. बरोबर आहे. माझ्या सासूबाई पटकन हसल्या बरं का बघा. खरंच त्यांनी खूप उत्कृष्ट आहे या कामामध्ये. मी नाही आहे. कारण की मला घरकाम आणि ऑफिस हे खूप आवडतं. मला असं वाटते जे माझे काही स्वप्न आहेत ते कुठे थांबले नाही गेले पाहिजे. आणि खरंच माझ्या आई वडिलांनी माझे सासू सासऱ्यांनी त्याला फार भर दिलं. त्यांच्या या सपोर्टमुळेच मी आज इथपर्यंत आहे. आणि त्याच्यानंतर माझं जे ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते SP कॉलेजमध्ये झालेलं आहे. SP कॉलेजमध्ये शिकत असताना माझे वडील म्हणालेत की बेटा मी तुला याच्यानंतर जास्त शिक्षण देऊ शकणार नाही, परिस्थिती नाही आहे. तर तुम्हाला एक गंमत सांगू का? मी त्यांना न सांगताच SP कॉलेजमध्ये ॲडमिशन करून टाकली होती. त्यांना सांगितलं पण नाही की मी पप्पा ॲडमिशन केली. जेव्हा मी सांगितलं की पप्पा मी ॲडमिशन केली तर म्हणाले क्यों की, मेरे को बताया नहीं. म्हटलं ॲडमिशनच तर केली नाही, काही गलत पाऊल थोडं उचललंय. बरोबर आहे. ॲडमिशन केल्यानंतर जेव्हा आम्ही ग्रॅज्युएशन झालं माझ्यासोबत नेहा, शिल्पा, माझी करुणाताई यांनी माझा हा पूर्ण प्रवास बघितलेला आहे की आम्ही किती संघर्ष केला. बरोबर आहे. माझ्यासोबत करुणाताईंनी पण तेवढाच संघर्ष केला. ती आज एक गव्हर्नमेंट स्टाफ नर्स आहे
आणि त्याचप्रमाणे आमच्या नगरसेविका ज्या यावर्षी झालेल्या आहेत. खूप छान वाटते जे आपल्यासोबत जर शिकणारे कोणी पुढे गेले तर. आणि माझं लग्न झाल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना म्हणाले की आपण चला हैदराबादला जाऊन सेटल होऊया. ही सेड आय विल नॉट कम. मी नाही येणार. म्हटलं का? चंद्रपूर. मुळातच सगळ्यांना आपलं गाव खूप प्रिय असते आणि त्यांच्या प्रत्येक डिसिजनला मी त्यांच्यासोबत होती. माझ्या प्रत्येक डिसिजनला ते माझ्यासोबत होते. मग आमच्या जीवनामध्ये आली आमची लकी चॅम्प तीर्था हजारे. ती इथे नाही आहे, ती क्लासला गेलेली आहे समर कॅम्पला. तिला समर कॅम्प लावून दिला आम्ही. त्याच्यानंतर मला असं वाटलं की अरे अब तो गया भाई, अपने करियर की तो वाट लग गई. अपन तो अब कुछ भी नहीं कर पाएंगे. बरोबर आहे. बिकॉज हियर इज नो एनी कॉर्पोरेट कंपनी. वी डोंट हॅव एनी कंपनीज ओव्हर हियर. We don't have any extraordinary culture over here. We don't have any malls. आता इथे मॉल सुरू झालेले आहे. आमच्या वेळेस इथे काहीच नव्हतं. मग जॉब कुठे करायचं? अरे म्हटलं अब 5-10 हजार में तो जॉब करने से रही. बट कधी कधी पैशाला महत्व न देता आपल्या टॅलेंटला महत्व जास्त द्यायला पाहिजे. माझ्या सगळ्यात समोर जास्त इम्पॉर्टंट आणि सगळ्यात मोठं उदाहरण आहे नेहा. ती 10 वर्ष गृहिणी होती. तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकता. आपल्या जीवनातले 10 वर्ष खूप मोठे असतात. त्या 10 वर्षामध्ये तिने आपलं जे पण अस्तित्व, आम्ही खूप फोर्स केलं तिला, चल हमारे साथ हैदराबाद. ती बोलली नाही. आम्ही मग काही वाटलं नाही. मग असं वेळे प्रसंग असं झाला की तिला घरातून बाहेर पडावं लागलं. आणि आज मला पण खुशी होते की तिने आपलं स्वतःचं एक अस्तित्व निर्माण केलेलं आहे. म्हणायचं तात्पर्य हे आहे की तुमची स्पेशालिटी काय आहे हे तुम्हाला माहिती आहे. मी काय करू शकते. आणि मला तरी असं वाटते जर कोणी म्हणालं की तुम्ही तुमच्याबद्दल काहीतरी सांगा, ॲटलिस्ट तुमचं नाव काय आहे. तुम्ही इतकं तरी बोललं ना, आयुष्यामध्ये भरपूर काही बोलून गेलात तुम्ही. पण असं होत नाही. बरोबर आहे. प्रत्येकाला बोलण्यामध्ये कोणी शाय नेचर असते. मला सांगा हो, तुमच्या पुढे किती लोक तुमची तारीफ करतात. वाईट वाटू नका घेऊ. बट जी रियालिटी आहे मी ते सांगत आहे तुम्हाला. तुम्ही किती पण चांगले कामं करा, एंड ऑफ द डे समवन विल से यार ये तो थोड़ा कमी था और कुछ एक्स्ट्रा होना चाहिए था. बरोबर आहे. एक्स्ट्रा मतलब क्या होता है? एक्स्ट्रा हे बोलणं खूप इझी आहे. बरोबर आहे. मी जे आज हे पाऊल उचललं, जे आम्ही हे बॅनर छापले, आम्हाला माहित आहे हे किती हार्ड होतं. म्हणजे याच्यामध्ये लोक येणार की नाही. आणि खरंच आज जे लोक आले आहेत इथे ते सगळे माझे आपले आहेत. बरोबर आहे. तुम्ही जर नसते आले तर कदाचित मी बोलू शकले नसते. पण तुमच्यापैकी जर 5 जरी लोक आले असते, मग ते माझ्या घरचे का असो ना, मी त्यांच्यासमोर इतकीच बोलली असती. का? एंड ऑफ द डे मी माझा मोटो हे आहे की माझ्या जवळ जो ज्ञान आहे, मला वाटते की तुम्ही भविष्यामध्ये काय केलं पाहिजे ते नक्कीच मी तुम्हाला सांगितलं पाहिजे. आणि मला तरी असं वाटते ज्ञान हे दिल्याने कमी होत नाही. कोणाला वाटते का असं? वाटते? वाटत असेल तर बोलू शकता. का नाही वाटत तो खोटं बोलता तुम्ही? का बरं नाही? कारण की आपण जेव्हा शाळेत जातो, जर तुमची बुक कंप्लीट असेल तर तुम्ही इतरांना द्यायला बघत नाही. बरोबर आहे ना? हा पॉइंट जो असतो हा जेंट्समध्ये फार कमी असतो. आय ॲग्री विथ दॅट. इट्स पॉइंट इन वुमेन बिंग ओनली. बिकॉज काही ना काही यार थोडा वुमन इगो हर्ट हो जाता है. बरोबर आहे. अजिताताई बघा कशी हसून राहिली आहे. बिकॉज शी इज ऑल्सो टीचर अँड शी इज नो ईच अँड एव्हरीथिंग. राईट.